नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश एज्युकेशनल ग्रुप कोपरगाव वैजापूर येवला अंतर्गत सुतवणे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वैजापूर, यश कोचिंग क्लासेस कोपरगाव, यश सायन्स अकॅडमी येवला व यश अकॅडमी वैजापूरच्या माध्यमातून मी इनामदार सर MST CET मॅथमॅटिक्स फर्स्टचा चॅप्टर नंबर 1 मॅथमॅटिकल लॉजिक्स घेऊन तुमच्या समोर उपस्थित झाले. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण लॉजिकल स्टेटमेंट, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ लॉजिकल स्टेटमेंट, त्यानंतर टाइप्स ऑफ स्टेटमेंट मध्ये आपण त्या ठिकाणी ॲटॉमिक स्टेटमेंट आणि ओपन स्टेटमेंट आपण बघितले. त्यांचे एक्झाम्पल आपण समजून घेतले. आपण एंट्रन्स MST CET च्या क्लासमध्ये आहोत, त्यामुळे जे काही नॉलेज आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे ते डिटेल पाहिजे. इन्फॉर्मेशन शुड बी डिटेल, आणि डिटेल इन्फॉर्मेशन साठी आपलं अंडरस्टँडिंग लेवल सुद्धा वाढलं पाहिजे. त्या अनुषंगाने आज आपण व्हिडिओ नंबर 2 कडे या ठिकाणी चाललो आहोत. तर व्हिडिओ नंबर 2 मध्ये आज आपण पुढच्या टाइप कडे चाललो आहोत. सो लेट्स बिगिन टुडेज लेक्चर. तर मागच्या क्लासमध्ये आपण ॲटॉमिक स्टेटमेंट बघितलं होतं, त्याचे एक्झाम्पल आपण बघितले होते. त्यानंतर ओपन स्टेटमेंट आपण बघितलं होतं आणि ओपन स्टेटमेंटचे एक्झाम्पल आपण बघितले. तर आपण इथपर्यंत आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण पोहोचलो होतो. तर आज आपण टाइप्स ऑफ स्टेटमेंट बघत आहोत. सो वी आर स्टार्टिंग टाइप्स ऑफ स्टेटमेंट्स. स्टेटमेंटचे प्रकार, स्टेटमेंटचे टाइप्स या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचे आहे. तर टाइप्स ऑफ स्टेटमेंट मध्ये मॅथमॅटिकल लॉजिकल स्टेटमेंट, यामध्ये बेसिकली देर आर 2 टाइप्स ऑफ स्टेटमेंट. फर्स्ट इज सिंपल स्टेटमेंट अँड सेकंड इज कंपाऊंड स्टेटमेंट. तर सिंपल स्टेटमेंट काय आहे हे आपण समजून घेऊया. बघा, व्हॉट इज सिंपल स्टेटमेंट? A statement which represents a single meaning from the given statement is called a simple statement. असं वाक्य ज्या वाक्यातून आपल्याला फक्त एकच माहिती भेटणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघा, आपण सिंपल स्टेटमेंटचं फॉर एक्झाम्पल नंबर 1 बघितलं आपण. या ठिकाणी आपण म्हणतो बघा मुंबई, म्हणजे आपण कोणाविषयी बोलतोय? मुंबई. मुंबई विषयी आपण बोलतोय है ना. मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. म्हणजे या ठिकाणी काय लक्षात आलं का मुंबई विषयी आपल्याला काय समजलंय? फक्त एवढं समजलंय की मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. त्याच्या व्यतिरिक्त मुंबई बद्दल आपल्याला काही समजलेलं नाही. का मुंबईचा एरिया किती आहे, मुंबईची पॉप्युलेशन किती आहे, मुंबईमध्ये अजून काय काय आहे, आपल्याला अजून काही इन्फॉर्मेशन आपल्याला या वाक्यातनं भेटत नाही. फक्त एकच इन्फॉर्मेशन भेटते, मुंबई ही महाराष्ट्राची कॅपिटल आहे. त्यामुळे या वाक्याला आपण सिंपल स्टेटमेंट बोलतो. Okay, and these simple statements are denoted by small letter PQR. मग आपल्याला या ठिकाणी असं लिहावं लागेल बघा, P आणि या ठिकाणी कोलन, मुंबई इज कॅपिटल ऑफ इंडिया. बरोबर. एक्झाम्पल नंबर 2 बघितलं तर PQRS आर द स्मॉल लेटर्स. ऑब्विसली स्मॉलच पाहिजे, स्मॉल लेटर पाहिजे. दिस आर द स्मॉल लेटर्स विच आर यूज टू डिनोट सिंपल स्टेटमेंट्स. PQRS. मग या ठिकाणी आपण बघितलं बघा Q, सीता इज ऑनेस्ट. मग या ठिकाणी आपल्याला काय समजलं का सीता नावाची व्यक्ती ही ऑनेस्ट आहे. सीता नावाची व्यक्ती कशी आहे? ऑनेस्ट आहे. ती कोणत्या गावामध्ये राहते, ते कोणत्या शाळेत शिकते, वगैरे वगैरे आपल्याला काही इन्फॉर्मेशन समजली का? नाही. फक्त एवढं समजलंय का शी इज ऑनेस्ट. त्यामुळे आपण या वाक्याला आपण सिंपल स्टेटमेंट असं या ठिकाणी आपण त्याला संबोधित करत आहोत. सो थर्ड स्टेटमेंट, सो लेट्स डिनोट इट बाय स्मॉल r. स्मॉल r, राम इज क्लेवर. राम इज क्लेवर. म्हणजे या ठिकाणी काय लक्षात आलं? राम नावाची व्यक्ती ही हुशार आहे, है ना. या ठिकाणी बघा आपल्याला सिंपल स्टेटमेंट्स आपल्याला या ठिकाणी लक्षात येत आहे. बरोबर ना. याला सिंपल स्टेटमेंट म्हणणार आपण. आणि बघा पुढे आपल्याला या ठिकाणी काय सांगतात? सिंपल स्टेटमेंट्स इज जनरली डिनोटेड बाय स्मॉल लेटर P, Q, R, S, etc. Example P, Raju is tall. There is another example P, Raju is tall. Then we take a simple statement Q, Simran is honest.
येते लक्षात. या ठिकाणी सिंपल स्टेटमेंट्स आपण या ठिकाणी समजून घेतलं, लक्षात आलं असेल तुमच्या. ओके, त्यानंतर या ठिकाणी आपण बघा पुढे जाऊया. नेगेशन ऑफ सिंपल स्टेटमेंट. नेगेशन ऑफ सिंपल स्टेटमेंट म्हणजे या ठिकाणी नकारार्थी वाक्य आपण बोलू. जो सिंपल स्टेटमेंट आपण बघणार आहोत त्याचं नेगेशन आपण या ठिकाणी कसं असेल ते आपण समजून घेत आहोत. तर त्या ठिकाणी बघा, negation of simple statement is obtained by using word not after verb. The symbol used in a negation statement, या ठिकाणी काय पाहिजे होतं, negation पाहिजे होतं. Symbol used in negation, symbol used in a negation statement is, या ठिकाणी हा सिम्बॉल आहे बघा, हा सिम्बॉल आपण या ठिकाणी नेगेशन साठी यूज करणार आहोत. आता मुद्दा आला तर नॉट शब्द आपण यूज करणार आहोत, नॉट आफ्टर वर्ब. मग विच आर वर्ब्स, वर्ब कोणते कोणते आहेत बघा. एम वर्ब आहे, बरोबर ना. इज, बरोबर ना. एम, इज. मग तुमच्या लक्षात आलं असेल देर आर सो मेनी वर्ब्स प्रेझेंट. आणि मग या ठिकाणी आपण समजून घेऊ बघा. सो व्हॉट आर हेल्पिंग वर्ब्स, आपण या ठिकाणी त्याला समजून घेतोय बघा. हेल्पिंग वर्ब्स म्हणणार आपण. हेल्पिंग वर्ब्स, विच आर हेल्पिंग वर्ब्स ते समजून घ्या. हेल्पिंग वर्ब्स आर एम, helping verbs are am, is, are, will, shall, do, does. येते लक्षात. असे खूप हेल्पिंग वर्ब्स असतात. देर आर सो मेनी हेल्पिंग वर्ब्स. देर आर सो मेनी हेल्पिंग वर्ब्स. am, is, are, will, shall, do, does. आणि ह्या हेल्पिंग वर्ब नंतर आपल्याला काय लिहायचं आहे, नॉट. वी हॅव टू राईट नॉट आफ्टर द हेल्पिंग वर्ब. व्हॉट वी हॅव टू राईट, वी हॅव टू राईट नॉट आफ्टर हेल्पिंग वर्ब. फॉर एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल ऑफ नेगेशन ऑफ सिंपल स्टेटमेंट काय फाइंड करतो आपण, नेगेशन. आपण या ठिकाणी समजून घेत आहोत नेगेशन ऑफ सिंपल स्टेटमेंट. नेगेशन ऑफ सिंपल स्टेटमेंट या ठिकाणी आपण समजून घेत आहोत. Negation of simple statement is denoted by small letter p. Now, for example, number 1, P. Suresh is clever. Suresh is clever. म्हणजे या ठिकाणी लक्षात आलं, या वाक्यातून आपल्याला सुरेश बद्दल काय समजलं, तर सुरेश नावाची व्यक्ती ही क्लेवर आहे. मग या ठिकाणी सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन कसं येणार बघा, याला निगेशन ऑफ पी म्हणणार आपण. निगेशन ऑफ पी, Suresh is not clever. Suresh is not clever. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं है ना, हेल्पिंग वर्ब नंतर आफ्टर हेल्पिंग वर्ब नॉट आपण लिहिणार आहोत. मग या ठिकाणी हेल्पिंग वर्ब का होतो बघा, इज. इज नंतर आपण लिहिलं नॉट क्लेव्हर. आपण बघा या नॉट क्लेव्हरच्या जागेवर आपण सिमिलर मिनिंग वर्ड पण लिहू शकतो है ना. तो क्लेव्हर नाहीये म्हणजे तो कसा आहे, डल. He is not clever means he is dull. We can use that similar meaning word. पण तो सिमिलर मिनिंग वर्ड जो आहे ना, तो आपल्याला परफेक्टली माहित असेल तरच आपण त्या ठिकाणी लिहू शकतो, तरच आपण त्या ठिकाणी लिहिलं पाहिजे. अदरवाइज प्रॉब्लेम चुकू शकतो है ना. या ठिकाणी बघा एक्झाम्पल नंबर 2, क्यू. ताजमहल is in दिल्ली. मुद्दा असा आहे, ताजमहल आग्रामध्ये आहे, पण त्या ठिकाणी आग्रामध्येच ते सांगतील असं नाही, काही असू शकतं, व्हॉट इट मे बी. मग या ठिकाणी आपण काय म्हणणार त्याचं नेगेशन. सो नेगेशन क्यू बघा आपण या ठिकाणी लिहिणार, ताजमहल is not, ताजमहल is not in Delhi. ताजमहल is not in Delhi. इथे लक्षात. त्या ठिकाणी बघा स्टेटमेंट नंबर 3,
स्मॉल आर इज इक्वल टू मॅथमॅटिकल आहे ना, स्मॉल आर या ठिकाणी कोलन आहे, मॅथमॅटिकल स्टेटमेंट येतं बघा 2 + 3 इज इक्वल टू 5. मग याचं निगेशन काय येईल बघा, निगेशन ऑफ आर 2 + 3 is not equal to 5. 2 + 3 is not equal to 5. म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल का सिम्बॉल जर आला मॅथमॅटिकल सिम्बॉल तर आपल्याला फक्त त्यावरती काट मारायची आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघा एक्झाम्पल नंबर 4 यस कोलन, या ठिकाणी सिंपल स्टेटमेंट यस आहे. यस काय बघा, 2 इज ग्रेटर दॅन 3. मग नेगेशन ऑफ यस काय येणार, नेगेशन ऑफ यस विल बी का 2 ग्रेटर दॅन सिम्बॉल वरती आपण काट मारायची आहे ना, 2 इज नॉट ग्रेटर दॅन 3. मॅथमॅटिकल स्टेटमेंट मध्ये त्यावरती आपण काट मारली, इट विल बी अवर नेगेशन ऑफ दॅट सिंपल स्टेटमेंट. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल फॉर एक्झाम्पल नंबर 5 किती लक्षात, या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल या काय हेल्पिंग वर्ब आहे, आय विल गो टू कॉलेज, इथे काय आय विल नॉट गो टू कॉलेज. बरोबर. आता या ठिकाणी आपण वेगळा घेतोय बघा, आय कॅनॉट स्पीक फ्रेंच. आय कॅनॉट स्पीक फ्रेंच, ऑलरेडी तिथे कॅनॉट शब्द वापरलाय, मग त्याचं नेगेशन काय येईल. आता या टाइपचं स्टेटमेंटचं नेगेशन फाइंड करताना आता ऑलरेडी तो नॉट आहे तो नॉट आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. याचं नेगेशन येणार बघा, आय कॅन स्पीक, आय कॅन स्पीक फ्रेंच. आय कॅन स्पीक फ्रेंच. या ठिकाणी जर नकारार्थी असेल है ना, निगेटिव्ह स्टेटमेंट असेल तर त्याला होकारार्थी आपल्याला करायचं आहे. ओके, गडबड होते का नाही. सम ऑफ द वर्ड्स आर युज्ड, काही शब्द आपण या ठिकाणी यूज करू. इट इज नॉट ट्रू दॅट, व्यवस्थित समजून या. इट इज नॉट ट्रू दॅट, इट इज नॉट ट्रू दॅट, किंवा इट इज फॉल्स दॅट. It is false that can also be used. It is false that can also be used to find the negation. कसं तर बघा, सुरेश इज क्लेवर है ना, या एक्झाम्पल नंबर 1 चं नेगेशन आपण फाइंड करतोय. इट इज नॉट क्लेवर, मग नेगेशन पी काय येणार, सुरेश इज क्लेवर काय येणार, इट इज नॉट ट्रू दॅट सुरेश इज क्लेवर, इट इज नॉट ट्रू दॅट. आणि मग तो वाक्य पुढे ऍज इट इज लेट, ट्रू दॅट सुरेश इज क्लेवर, इट इज नॉट ट्रू दॅट सुरेश इज क्लेवर. लक्षात येत आहे. और इट इज फॉल्स दॅट सुरेश इज क्लेवर. आपण या पद्धतीने पण नेगेशन आपण यूज करू शकतो. मग नेगेशन म्हणजे काय, हेल्पिंग वर्ब म्हणतात नॉट लावणे, सिम्बॉल असेल तर सिम्बॉलवर काट मारणे, किंवा इट इज नॉट ट्रू दॅट और इट इज फॉल्स दॅट हे शब्द यूज करणे, म्हणजे आपण या ठिकाणी नेगेशन फाइंड करू शकतो. ओके. आणि त्यानंतर बघा, व्हाईल फाइंडिंग द नेगेशन, while finding negation some of the words changes, some of the word changes, all changes to some, all बदलणार, some होणार, some changes to all, every changes to at least one, every changes to at least one, and at least one changes to every, and changes to all, sorry, or changes to and. बघा, याला म्हणतात, हा सिम्बॉल आहे, आपण पुढे समजून घेणार आहोत. हे दोन सिम्बॉल आहेत, युनिव्हर्सल क्वांटिफायर आणि एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. याला युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणतात आणि याला एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर म्हणतात. युनिव्हर्सल
universal quantifier. And this is called as existential quantifier. Existential quantifier. My universal quantifier changes to existential quantifier and existential quantifier changes to universal quantifier. हे काही शब्द आहेत, हे शब्द इंटरचेंज होतात. फॉर एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल नंबर 1 P colon all maths teacher are boring. बोर करतात सर्व मॅथ्स टीचर. मग नेगेशन पी काय येणार? ऑल चेंजेस टू सम. सम मॅथ्स टीचर आर, बघा ऑल चेंजेस टू सम आणि या ठिकाणी निगेशन पण करायचं आहे. आर नॉट बोरिंग. बरोबर, या ठिकाणी शब्द पण बदलणार आणि निगेशन पण होणार. बरोबर. एक्झाम्पल नंबर 2 बघा, क्यू कोलन every student have paid the fees. एंट्रन्सचा क्लास चालू झाला ना, त्याची फीस सर्व मुलांनी भरली आहे. एव्हरी स्टुडंट हॅव पेड द फीज. त्याचं नेगेशन काय येणार? नेगेशन क्यू ऍट लीस्ट. At least one student at least, or every changes to at least one student have helping verb. बरोबर, have helping verb. त्यानंतर आपण लावणार not. Have not paid the fees. येते लक्षात. फॉर एक्झाम्पल नंबर 3 बघा, या ठिकाणी बघा, R colon is a universal quantifier. X belongs to X such that X is equal to 3. negation of R काय येणार? existential quantifier. बरोबर, existential है ना, universal changes to existential such that X is not equal to 3. Some of the words changes while finding the negation of simple statement. हे शब्द आपल्याला या ठिकाणी पाठ करावे लागतील. नंबर 1 ऑल चेंजेस टू सम, सम चेंजेस टू ऑल. नंबर 2 एव्हरी चेंजेस टू ऍट लीस्ट वन चेंजेस टू एव्हरी. बरोबर ना. आणि इम्पॉर्टंट मध्ये या ठिकाणी अँड ऑर, आणि या ठिकाणी आहे बघा नंबर 4 मध्ये युनिव्हर्सल क्वांटिफायर चेंजेस टू एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर आणि एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर चेंजेस टू युनिव्हर्सल क्वांटिफायर. हे सिम्बॉल आहेत. येते लक्षात. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल का नेगेशन फाइंड करताना आपण नॉट लावणार हेल्पिंग वर्ब नंतर. नेगेशन ऑफ स्टेटमेंट कॅन ऑल्सो बी ऑब्टेन बाय युजिंग द वर्ड्स. हे शब्द काय बघा, इट इज नॉट ट्रू दॅट. आपण काय यूज करू शकतो? इट इज नॉट ट्रू दॅट आपण यूज करू शकतो, है ना. इट इज नॉट ट्रू दॅट आपण यूज करू शकतो. किंवा आपण काय यूज करू शकतो? इट इज फॉल्स दॅट. इट इज नॉट ट्रू दॅट किंवा इट इज फॉल्स दॅट कॅन ऑल्सो बी यूज. बघा, इट इज नॉट ट्रू दॅट और इट इज फॉल्स दॅट आपण यूज करू शकतो. सम ऑफ द वर्ड्स इंटरचेंज, ते मी आताच तुम्हाला सांगितलं. सम चेंजेस टू ऑल, ऑल चेंजेस टू सम, एव्हरी चेंजेस टू ऍट लीस्ट वन चेंजेस टू एव्हरी. युनिव्हर्सल क्वांटिफायर चेंजेस टू एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर, एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर चेंजेस टू युनिव्हर्सल क्वांटिफायर. फॉर एक्झाम्पल, P, Rome is in Italy. Negation P, Rome is not in Italy. Number 2, P, 5 plus 5 equal to 10. Negation of P, 5 plus 5 is not equal to 10. Sir, always बरेच मुलं म्हणतील सर वर्ब सिम्बॉल पीच पाहिजे का?
यूज करू शकता. यू कॅन यूज पी, क्यू, आर, एस काही यूज करू शकता. नंबर 3 ना, युनिव्हर्सल क्वांटिफायर टेक्स व्हॅल्यू एक्स which belongs to natural number such that n plus 7 is greater than 6. आता या ठिकाणी काय लिहायचं, ग्रेटर दॅन चे एक्झॅक्टली अपोजिट आपल्याला माहिती आहे लेस दॅन, और तुम्ही या ग्रेटर दॅन च्या सिम्बॉलच्या जागेवर तुम्ही काट यूज मारू शकता है ना. वी हॅव टू कॅन्सल दॅट ग्रेटर दॅन. आर यू गेटिंग? आतापर्यंत आपण सिंपल स्टेटमेंट बघितलं, त्या सिंपल स्टेटमेंटचं आपण नेगेशन बघितलं. सिंपल स्टेटमेंट आणि नेगेशन ऑफ सिंपल स्टेटमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. बोर्ड मध्ये पूर्ण एक एक्सरसाइज यावरती आहे, सिंपल स्टेटमेंट अँड नेगेशन ऑफ सिंपल स्टेटमेंट वरती है ना, पूर्ण एक एक्सरसाइज आहे. त्यानंतर आपण पुढे चाललो. नेक्स्ट टॉपिक इज कंपाऊंड स्टेटमेंट. So what are compound statement? When two or more simple statements are connected to form a single statement, then the statement thus formed is called compound statement. ज्यावेळेस दोन किंवा त्यापेक्षा जास्त सिंपल स्टेटमेंट एकत्र येतील आणि एक नवीन स्टेटमेंट तयार होईल, तर त्या नवीन स्टेटमेंटला आपण कंपाऊंड स्टेटमेंट या ठिकाणी बोलू. The words which are used to connect the simple statements are called logical connectives. म्हणजे जे दोन सिंपल स्टेटमेंट आपल्याला कनेक्ट करायचे असतात, त्या सिंपल स्टेटमेंट कनेक्ट करण्यासाठी जे शब्द वापरले जातात ना, त्याला काय म्हटले गेले आहे, त्याला म्हटले गेले लॉजिकल कनेक्टिव्ह. काय म्हटले गेले त्याला? लॉजिकल कनेक्टिव्ह. बघा, अँड, but, or, if then, if and only if are some of the logical connectives. Are some of the logical connectives. हे काही लॉजिकल कनेक्टिव्हिटीज. बघा या ठिकाणी एक्झाम्पल बघा, कंपाऊंड स्टेटमेंटचं एक्झाम्पल. पी सिंपल स्टेटमेंट आहे, पी है ना. फर्स्ट सिंपल स्टेटमेंट काय आहे? पी रामा इज टॉल, क्यू रामा इज थिन. त्यावरनं बघा काय झालं, कंपाऊंड स्टेटमेंट तयार झालं. बघा, रामा इज टॉल अँड थिन. कारण तो लॉजिकल कनेक्टिव्ह वापरला गेला तिथं अँड. सो रामा इज टॉल अँड थिन. बघा एक्झाम्पल नंबर 2, टीना इज हार्ड वर्कर, क्यू टीना इज ब्युटिफुल. मग या ठिकाणी बघा कंपाऊंड स्टेटमेंट, टीना इज हार्ड वर्कर और है ना. बघा पहिल्यामध्ये आपण कोणतं कंपाऊंड स्टेटमेंट यूज केलं, सॉरी लॉजिकल कनेक्टिव्ह यूज केला अँड. आता इथं कोणतं लॉजिकल कनेक्टिव्ह यूज होतोय? और. टीना इज हार्ड वर्कर और ब्युटिफुल. येते लक्षात? सो देयर आर टाइप्स ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स. कंपाऊंड स्टेटमेंटचे काही टाइप्स आहेत. सो टाइप्स ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट कोणते आहेत बघा. पहिलं म्हटलं गेलंय कंजंक्शन. म्हणजे हा जो चॅप्टर आहे ना लॉजिकल मॅथमॅटिकल लॉजिक्स, हा चॅप्टर 80% कंपाऊंड स्टेटमेंट वर अवलंबून. म्हणजे इथून पुढे पहिली एक्सरसाइज सिंपल स्टेटमेंट संपली बोर्ड मध्ये, त्याच्यानंतर पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंट. सिमिलरली एंट्रन्स साठी पण तेच आहे. मॅक्सिमम क्वेश्चन्स आर डिपेंडिंग अपॉन कंपाऊंड स्टेटमेंट अँड टाइप्स ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स. सो फर्स्ट कंपाऊंड स्टेटमेंट इज कंजंक्शन स्टेटमेंट. आणि त्या ठिकाणी काय लिहिले बघा, अँड बट. म्हणजे कंजंक्शन स्टेटमेंट मध्ये आपण काय यूज करू शकतो? अँड बट. आणि सिंबल बघा एरो हेड अपसाइड. याला काय म्हणणार आपण? एरो हेड अपसाइड. एरो हेड अपसाइड म्हणणार आपण त्याला. काय म्हणणार? एरो हेड अपसाइड. When two simple statements are connected by word and oblique but, then such compound statements called conjunction statement. The symbol used in conjunction statement is arrowhead upside. बघा एक्झाम्पल. एक्झाम्पल जादूगर या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. either or, neither nor, 8, even though, still, more, over are also used as a logical connectives for conjunction statement. हे पाठ करावं लागतील आपल्याला. neither nor, 8, even though, still, more. For example, simple statement P mango is a fruit
and Q simple statement, potato is a fruit or vegetable. Mango is a fruit, potato is a vegetable. आणि बघा